बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष हा शिवसेनेमध्ये विलीन होणार अशी चर्चा सध्या रंगतीये। विधान परिषद निवडणुकीपूर्वी विलीनीकरणाची ही चर्चा रंगतीये। तर बच्चू कडूंनी 23 तारखेला एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती। प्रहारचं विलीनीकरण करून बच्चू कडूंना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार आहे। तर बच्चू कडूंच्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडूनच विलीनीकरणाची ही अट ठेवण्यात आलेली आहे। प्रहार जनशक्ती पक्षाची बच्चू कडूंकडून 1999 ला स्थापना करण्यात आलेली होती। एकनाथ शिंदेच्या बंडावेळी बच्चू कडू यांनी शिंदेंना साथही दिलेली आहे। 2024च्या निवडणुकीमध्ये बच्चू कडू हे शिंदेंपासून वेगळे झालेले होते। 2024 ला प्रहार जनशक्तीने 38 जागा लढवल्या, पण सर्व जागी ते पराभूत झालेले होते। तर 2024 ला प्रहार जनशक्तीला 1.55% अर्थात 3 लाख मतं मिळालेली होती। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, खरं तर शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याची आता चर्चा रंगतीये आणि एक अट ठेवण्यात आलेली आहे की बच्चू कडूंचा पक्ष हा शिवसेनेमध्ये विलीन करावा। या सगळ्या संदर्भामध्ये नेमकी काय अट ठेवण्यात आलेली आहे आणि बच्चू कडूंनी याला कसा प्रतिसाद दिलाय? आकांक्षा, प्रामुख्याने सांगायचं झालं तर बच्चू कडू तसे शिवसेनेचेच होते, मात्र नंतर शिवसेनेशी फारकत घेऊन त्यांनी स्वतःची संघटना स्थापन केली। मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांचे संबंध मैत्रीचे हे देखील खूप घट्ट आहेत। आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेंनी ज्यावेळी उठाव केला त्यावेळी एका शब्दावरती बच्चू कडू एकनाथ शिंदेंसोबत गेलेले पाहायला मिळाले होते। त्यानंतर ज्यावेळी शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळी बच्चू कडू यांच्याकडे देखील दिव्यांगांची मोठी जबाबदारी देत त्यांचं जे मंत्रालयाचं जे स्वप्न होतं दिव्यांग मंत्रालयाचं ते देखील एकनाथ शिंदेंनी पूर्ण केलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं। विधान परिषदेसाठी विदर्भातून बच्चू कडू हा एक मोठा आणि चांगला चेहरा आहे जो नागरिकांशी थेट नाळ जोडणारा आहे। मोठी ताकद त्या ठिकाणी शिवसेनेची वाढू शकते। सध्या बच्चू कडू जरी पराभूत असले तरी त्यांना एक नवी ताकद मिळू शकते। या अनुषंगाने ज्यावेळी विधान परिषदेसाठी बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा झाली त्यावेळी त्यांच्याकडे ही अट ठेवण्यात आली होती। मात्र याबाबत अद्याप तरी बच्चू कडू यांच्याकडनं कुठलाही प्रतिसाद मिळाली नसल्याची माहिती मिळते। मात्र ज्या पद्धतीने राजकीय घडामोडी घडतायत याकडे आता बच्चू कडू कसं पाहतात या अटीकडे शिवसेनेच्या हे पाहणं महत्वाचं आहे। कारण ती दुसरी जागा आहे विधान परिषदेची, यासाठी बच्चू कडू यांचं नाव जरी चर्चेत असलं तरी शिवसेनेतनं देखील अंतर्गत विरोध हा पाहायला मिळत आहे। कारण बच्चू कडू यांचा पक्ष वेगळा आहे आणि स्थानिक शिवसेनेमध्ये अनेक नेते असे आहेत की जे विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत। त्यामुळेच कुठेतरी बच्चू कडू यांच्या समोर ही अट ठेवण्यात आली आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे। त्यामुळे बच्चू कडू जर का शिवसेनेत आले आणि शिवसेनेस प्रहार संघटना विलीन झाली तर शिवसेनेची विदर्भातली ताकद ही मोठी होऊ शकते। याआधी जर बच्चू कडू यांचा राजकीय प्रवास पाहिला तर त्यांच्या पक्षाचे देखील 1 ते 2 आमदार हे याआधी निवडून आलेले आहेत। आता जरी नसले मात्र विदर्भात बच्चू कडू येण्याने मोठी ताकद शिवसेनेची वाढू शकते। या अनुषंगाने हे सगळे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे आणि त्या अनुषंगाने शिवसेनेकडनं ही अट ठेवल्याचं कळतंय। आता या अटीकडे बच्चू कडू कसे पाहता हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। अगदी खरं तर सूरज, तुम्ही म्हणालात तसं बच्चू कडू यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया अजूनही आलेली नाहीये। या संदर्भामध्ये लवकरच स्पष्टीकरण देखील येईल। परंतु शिवसेना नेमकी आग्रही का आहे? कारण पक्षांतर्गत विरोध देखील होतोय, मात्र शिवसेनेला बच्चू कडूंना नेमकी उमेदवारी का द्यायची? विदर्भात आता आपण पाहिलं तर शिवसेनेची ताकद तितकीशी स्ट्रॉंग नाही आहे। शिवसेनेचे आमदार जरी त्या भागात असले मात्र बच्चू कडू येण्याने एक आक्रमक चेहरा जी शिवसेनेची संबंधित किंवा शिवसेनेशी स्वभावाशी संबंधित आहे बच्चू कडू यांचा, त्यामुळे विदर्भात किंवा अमरावतीमध्ये मोठी ताकद ही शिवसेनेची तयार होऊ शकते। त्याचबरोबर ती बच्चू कडू जर आपण पाहिले तर सर्वसामान्यांसाठी झटतात हा त्यांचा स्वभाव एकनाथ शिंदेंना फार आवडीचा आहे। कारण एकनाथ शिंदे यांना देखील लोकांमध्ये जाऊन त्यांची कामं करण्याची जी सवय आहे ती सवय ही बच्चू कडू यांच्याकडे देखील पाहायला मिळते। त्यामुळे बच्चू कडू आल्याने नेमकं आगामी काळामध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सूरज या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।